हॅलो गाईज. सो आज लक्ष्मीपूजन होतं. मग मी देवाची भांडी वगैरे जी होती ती आईने मला घासायला सांगितलेली. मी छानपैकी ती भांडी घासून घेतली. त्याच्यानंतर मग मी रांगोळी काढली, कारण तिथे आम्हाला लक्ष्मीची पूजा वगैरे करायची होती. रांगोळी काढल्याच्यानंतर तुम्ही बघू शकता मी किती छान रांगोळी काढली आहे. त्याच्यानंतर त्याच्यावर पाट वगैरे ठेवला आणि नंतर मी छानपैकी रेडी व्हायला गेली. आईची मी साडी घातली होती. आईला बोलत होती ती की तुझी माझी साडी घाल वगैरे. मग मी तिची साडी वगैरे घातली आणि त्याच्यानंतर आई पप्पा बसले पूजा करायला लक्ष्मीची. पप्पांनी छानपैकी अशी पूजा वगैरे केली, आईने पण पूजा केली. त्यानंतर लक्ष्मीची पूजा झाल्याच्या नंतर मग त्यांनी पुस्तक वगैरे वाचले. पप्पांनी पुस्तक वाचल्याच्या नंतर त्यांनी पूर्ण जेवढे पण लक्ष्मी, गणपती आणि सगळे ज्या पण काही वस्तू ठेवल्या होत्या त्याची सगळ्यांची पूजा करून घेतली. त्यानंतर आईने मला दिवे लावायला सांगितले. मग मी सगळे दिवे एक 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 लावून घेतले. सगळे बाहेर गॅलरीत वगैरे आणि दरवाजाच्या बाहेर वगैरे पण दिवे लावायचे होते. सो मी आईला दिवे वगैरे दिले आणि मी बाहेर गॅलरीत दिवे लावायला गेली. बाहेर दिवे लावल्याच्या नंतर आईने उंबरड्याची पण पूजा करून घेतली. उंबरड्याची पूजा करून झाल्याच्या नंतर मग मी पण छानपैकी बाहेरचे दिवे लावून घेतले. बाहेरचे दिवे लावून झाल्याच्या नंतर तुम्ही बघू शकता आईने आणि मी मिळून छानपैकी अशी रांगोळी काढली होती. ते रांगोळी लक्ष्मीपूजन असं मध्ये आईने लिहिलं पण होतं. तुम्ही पाहू शकता किती छान अशी आईने रांगोळी काढली आहे. त्याच्यानंतर मग मी थोडेसे फोटोज वगैरे क्लिक्स केले. जी रांगोळी आईने काढली होती ती, कारण छान रांगोळी आली होती. माझी आई खूप छान रांगोळी काढते. त्याच्यानंतर मग मी माझं घर दाखवते कसं आहे छान डेकोरेट केलेलं. मग आईने लक्ष्मी म्हणजे खरी आपली जी झाडू असते त्या झाडूची आईने पूजा केली आणि घरची लक्ष्मी म्हणजे मी. मग आईने मला हळद कुंकू वगैरे लावलं. हळद कुंकू लावल्याच्या नंतर पूर्ण माझी पण पूजा केली. छानपैकी मला ओवाळलं, मला आशीर्वाद दिला की माझ्या लक्ष्मीचं लवकर लग्न होऊ दे आणि दोनाचे 4 हात होऊ दे असं पण बोलली. पप्पा पण तेच बोलत होते. ॲक्च्युली पप्पा व्हिडिओ काढत होते त्यामुळे माझा फेस नीट येत नव्हता. सो तुम्ही ते इग्नोर करू शकता. त्याच्यानंतर मग आई बोलली की तू पण सगळी पूजा वगैरे करून घे. मग मी पण समय गेली होती. सो खूप हवा वगैरे होती, कारण की त्याच दिवशी पाऊस खूपच चालू झाला होता. सो समय गेली होती. परत मी समय लावली आणि मी छानपैकी पूजा करायला बसले. पूजा करायला बसल्याच्या नंतर पप्पा मला तिकडनं चिडवत होते की व्यवस्थित बस, पदर वगैरे नीट डोक्यावर घे, असं तसं ह्या सगळ्या गोष्टी ते मला सांगत होते. मग मी छान एकदम मनोभावे लक्ष्मीची पूजा केली की सगळं व्यवस्थित चालू दे घरात वगैरे. छान पूजा करून झाल्याच्या नंतर फुले वगैरे वाळली, तांदूळ वगैरे, अक्षता वगैरे सगळ्या देवांना वाहिले. ते झाल्याच्या नंतर आरती करून घेतली. आरती केल्याच्या नंतर मग मध्येच मला पप्पा मध्येच आवाज देत होते, पण तरी पण मी माझ्या पूजेकडेच लक्ष देत होते. पूजा करून झाल्याच्या नंतर मी छान नमस्कार केला. खूप सारं घरच्यांसाठी मागितलं की घरच्यांना सुखी ठेव, मला काही नाही दिलं तरी चालेल, कारण माझं असंच असतं. मी कधी पण देवाकडे प्रार्थना करते ते घरच्यांसाठीच मागते. मग त्याच्यानंतर मी भावाला पण ओवाळून घेतलं, कारण की भाऊबीजची मला ऑफिसमध्ये सुट्टी नव्हती. सो लक्ष्मीपूजनाच्या दिवशीच मी भावाला ओवाळलं. छानपैकी त्याला ओवाळून त्याला पण आशीर्वाद वगैरे दिलं, छान गिफ्ट दिलं. ॲक्च्युली माझ्या भावाकडे त्याला वॉच पाहिजे होतं, सो त्याला मी वॉच घेतलं. ओवाळून झाल्याच्या नंतर त्याला मिठाई दिली. मिठाई दिल्याच्या नंतर आईने मस्त छानपैकी आमच्या दोघांचे फोटोज वगैरे काढले. मग त्याने पण मला एक छान गिफ्ट दिलं आणि मग आम्ही एकमेकांचे दोघांचे आशीर्वाद घेतले. पहिले मी त्याच्या पाया पडले की मला चांगला नवरा भेटू दे. त्याच्यानंतर आई त्याला सांगत होती की तिच्या पाया पड, कारण मी मोठी आहे म्हणून. त्याने पण माझा आशीर्वाद घेतला. त्याला लवकर बायको भेटू दे
लवकर घरी सून येऊ दे असं मी त्याला आशीर्वाद देत होती. मग आम्ही फॅमिलीज फोटो वगैरे काढले. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा.